हे बँगलोरचं प्रकरण मुद्दाम आणलंय. हे वाटतं तितकं सोपं नाहीये माया. नाहीच आहे. अरे यार, प्रत्येक वेळी तुम्हाला नेगेटिव्ह अँगलने विचार का करायचा असतो? कम ऑन, जस्ट थिंक. अख्खा बिझनेस मी हँडल करणार होतो. केवढी मोठी अपॉर्च्युनिटी होती. फ्री बर्ड सारखा फिरलो असतो, घोड्याने पैसा उडला असता. असं तुला कळत कसं नाहीये? काय? आम्ही समुद्र मिळवण्याच्या मागे आहोत. समुद्र. आणि आणि तू गडूच्या मागे जातोयस. गडू गडू म्हणजे? गॉड. हे बघ अजित, आता बुद्धिबळाचा खेळ सुरू झालाय. अथर्व पहिली चाल खेळलाय. आता जर आपली दुसरी चाल आपण चुकलो तर प्रकरण खूप कठीण होईल. कळतंय तुला? कळतंय का? आपल्याला मंजिरीचा काटा काढायचा आहे. नाही, मंजिरीचं नाही. माझ्याकडे एक वेगळीच आयडिया आहे. म्हणजे मंजिरीचा काटा नाही, आपल्याला मीराचा काटा काढायचा आहे. आणि तो आळ त्या मंजिरीवर टाकायचा. म्हणजे एका दगडामध्ये दोन बायका? फॅन्टॅस्टिक. कमाल आहे. आय कांट बिलीव्ह दिस. ते अजित माघार घेतली. वेदाचे बाबा, काय झालंय? मी जेव्हा अजितला सांगितलं की त्याला बँगलोरला जायचं तेव्हा तो एक्साइटेड होता. आता अचानक त्याने माघार घेतली. मला म्हणे की मला जमणार नाही. मायाला घराबाहेर काढायची ना चांगली संधी सुटली. तर काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागेल. पण माया जर या घरात राहण्याच्या प्लॅनिंगने आली आहे ना, तर ती या घरातून सहजासहजी जाणार नाही. वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी विचार करून ठेवलाय. फक्त योग्य वेळेची वाट बघतेय मी. वेदाचे बाबा, विचार तर मी करून ठेवलाय. मायाबद्दलही आणि तुमच्या आईबद्दलही. माया, जसं आपलं ठरलंय त्याप्रमाणे मीराला मारण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे. प्लॅन काय करायचा त्यात? डायरेक्टली मारून टाकूया तिला. फायनली माझ्या डोक्याचा ताप जाईल. कदाचित अथर्व पुन्हा मला मिळेल. माया, तू माझ्या अजितशी लग्न केल्यास विसरू नको. हं? तुम्हाला काय वाटलं मी खरंच हे करणार आहे? गंमत करत होते मी. रिलॅक्स. माया, परत अशी फालतू गंमत करण्याचा विचारही करू नको. बरं, मी काय म्हणते, माझ्याकडे एक कमाल प्लॅन आहे. मी जसं अंबिकाला मारलं ना, अगदी तसंच आपण मीराला सुद्धा जाळून मारून टाकूया. म्हणजे हाती लागेल ती फक्त तिची राख. आणि मग सगळं सॉर्ट होईल. तू हे असले विचार करतेस ना, म्हणून तुला जेलमध्ये जावं लागलंय. गळा कापण्यासाठी दरवेळेस तलवारच उपसायची गरज नसते. गळा केसांनीही कापला जाऊ शकतो. थोडा वेगळा विचार कर. मीराचा खून आणि आरोपी मंजिरी. पण हा प्लॅन आपल्याला उद्याच्या उद्याच उरकावा लागणार. मोरकुया.
असेन नसेन, पण तू हार मानू नको, हार मानू नये. बाबा 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 काय झालं मीरा? काय नाही, ते झोप येत नाही. कशी लागणार? त्यासाठी डोक्यातले विचार बंद व्हायला हवेत ना. का एवढं ओव्हर थिंकिंग करतेस तू? नको करूच इतका विचार. झोप, चल ये. मीरा, तुला ताप आलाय? नाही, ते थोडं कणकण जाणवत होती. मी गोळी घेतली. मीरा, हे हल्ली खूप होतोय तुझं. खूप दुर्लक्ष करतेस तू. तुला कदाचित ना मी स्वार्थी वाटेन, पण स्वतःसाठी नाही ना, तर निदान माझ्यासाठी, आमच्यासाठी स्वतःची काळजी घे. तब्येतीकडे लक्ष दे. मीरा, घरातले हे जे संकट आहे, प्रॉब्लेम्स आहेत, ते टेम्पररी आहे. हे निघून जातील एक दिवस. आपलं आयुष्य आधीसारखं नॉर्मल होईल. पण तेव्हा जर तू फिट नसलीस तर काय फायदा? आपल्याला ते एन्जॉय करता येणार नाही. हो. प्लीज अतिविचार करू नकोस. डोकं शांत ठेव आणि झोप. आणि जर तुला उद्या बरं वाटलं नाही तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. आर्ग्यू करू नकोस. चल, झोप झोप. झोप शांतपणे. वेदाचे बाबा बरोबर बोलतायत. सगळ्यांना वाचवायचं असेल, मंजिरीला हरवायचं असेल तर स्वतःला जपायलाच हवं. मीरा, अगं कसा विश्वास ठेवायचा? ताई, काही गोष्टी मलाही पटत नव्हत्या, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, आणि त्याचा परिणाम चांगलाच झाला. आपल्याला कळलं की मायाच्या रूपात बाबाच आपल्या सोबत आहेत. ताई, बघ, आता तू माझ्यावर विश्वास ठेवायची वेळ आहे. तू सगळं विसरून जा. मंजिरी तुझी सासू आहे हेही विसरून जा, आणि मी जे करते ना त्यात मला सपोर्ट कर. ताई, मला विश्वास आहे मंजिरीचा खरा चेहरा मी तुझ्यासाठी तरी सगळ्यांसमोर नक्कीच आणेन. ताई,